चाइल्ड अँड होमिओपॅथी व्हिडिओ नंबर 3. बाळाची शी पातळ आहे, घाबरू नका. स्तनपान करणाऱ्या बाळांची शी पातळ दिसते. कदाचित ते पूर्णपणे सामान्य असू शकतं. पहिल्यांदा आई झालेल्या अनेक मातांना बाळाच्या शीच्या रंगाबद्दल आणि स्वरूपाबद्दल खूप चिंता वाटते. पण स्तनपान करणाऱ्या बाळांची शी अनेकदा पातळ, स्क्रम्बल्ड सारखे दिसू शकते आणि ते पूर्णपणे सामान्य असू शकतं. फक्त शी पाहून बाळाच्या आरोग्याचा अंदाज लावू नका. जर तुमचं बाळ व्यवस्थित दूध पित असेल, खेळत असेल, वजन वाढत असेल, तर फक्त पातळ शी ही चिंता करण्यासारखी गोष्ट नसते. मात्र काही लक्षणं दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला लागू शकतो. उदाहरणार्थ, शी मध्ये रक्त, वजन कमी होणं, अशक्तपणा, दूध कमी पिणं. कधी कधी समस्यांना औषधांची गरज नसून अन्न संवेदनशीलतेची सुद्धा गरज असू शकते, विशेषतः गाईच्या दुधाची. डायपरपेक्षा बाळाचं एकूण आरोग्य पहा. होमिओपॅथी यामध्ये कशी मदत करू शकते? होमिओपॅथीमध्ये बाळाच्या पचनशक्ती, अन्न सहनशीलता आणि एकूण वाढ यांचा उपचार केले जातात. वारंवार होणारे पोटाचे त्रास, कोलिक, लूज मोशन किंवा डायजेशन सेन्सिटिव्हिटी मध्ये सौम्य आणि सुरक्षित उपचार मदत होऊ शकते. होमिओपॅथी औषधं बाळांना घेण्यासाठी सहज, सोपे असतात आणि गोड असतात. त्यामुळे बाळ सहजरित्या हे औषध घेतं. ह्याचे सर्वात जास्त सुरक्षित उपचार म्हणून होमिओपॅथीची गणना केली जाते. सुरुवातीलाच तुम्ही होमिओपॅथिक उपचार घेऊन बाळांची प्रतिकार शक्ती वाढवा. नमस्ते, मी डॉक्टर योगिता भिरुड, माइंडवेल होमिओपॅथीची संचालिका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.